कार्बाचं स्थिरीकरण म्हणजेच कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का? किंवा ह्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे किंवा शेतकऱ्यांशी या पर्यावरणाशी काय संबंध आहे? तर कार्बाचं स्थिरीकरण म्हणजे हवेतला कार्बन जमिनीमध्ये स्टोअर करणं, साठवणं, याला आपण कार्बाचं स्थिरीकरण किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणू शकतो. पण ही प्रोसेस कशी होते? हा कार्बन जो आहे ह्यातला हा महत्त्वाचा घटक आहे. तो हवेमध्ये वायुरूप स्थितीमध्ये आहे म्हणजे गॅशियस फॉर्ममध्ये आहे. वनस्पतींमध्ये तो द्रवरूपात आहे म्हणजेच लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि जमिनीमध्ये तो सॉलिड फॉर्म म्हणजे स्थायीरूप आहे. तर हा कार्बन आज हवेमध्ये जास्त झालेला आहे म्हणजे त्याचं इम्बॅलन्स झालेलं आहे. तो जास्त असायला पाहिजे जमिनीमध्ये. जमिनीत जास्त असेल तर जमिनीची सुपीकता वाढते. म्हणजे आपण ऑर्गॅनिक कार्बन जो तपासतो त्याच्यामध्ये 1% जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असणं म्हणजे आपण आपली जमीन सुपीक असणं किंवा चांगली असणं असं म्हणतो. पण आज आपल्या महाराष्ट्राचा आज सरासरी जो हा ऑर्गॅनिक कार्बन आहे हा 0.3 ते 0.5% इतका कमी झालेला आहे. तो असायला पाहिजे 1%. तर हवेतला कर्ब जमिनीमध्ये साठवण्याची जी काही निसर्गाची पद्धत आहे ती कशी आहे ती समजून घेऊया. तर वनस्पती हवेमधनं फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच प्रकाश संश्लेषणच्या प्रक्रियेमध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा त्यांच्या शरीरामध्ये घेतात. त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये घेतात, वरून सूर्यप्रकाश घेतात, खालून पाणी आणि पोषणद्रव्य घेतात. हे जेव्हा प्रकाश संश्लेषण सुरू असतं त्यावेळेला ते ऑक्सिजन बाहेर फेकून देतात आणि तो कार्बन जो आहे तो कार्बन ते ग्रहण करून त्या कार्बनपासून ते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, वॅक्सेस, ऑइल्स अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार करतात. म्हणजे त्या एक प्रकारचे साखर तयार करतात. त्यालाच आपण लिक्विड कार्बन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे वायुरूप कर्ब वनस्पतीच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं म्हणजे द्रवरूपात रूपांतर होतं आणि ती वनस्पतीची जी काय प्रोसेस आहे त्याला रिसिंथेसिस असं म्हणतात. म्हणजे फोटोसिंथेसिस नंतर त्याचं रिसिंथेसिस होतं आणि रिसिंथेसिस नंतर तिसरी जी प्रक्रिया घडते ती म्हणजे एक्झुडेशन. म्हणजे एखादी वनस्पती दिवसाला शरीरामध्ये समजा 100 ग्रॅम कार्बन घेत असेल तर त्यातला 40 ग्रॅम म्हणजे 40% ती जमिनीमध्ये सोडून देते. त्या वनस्पतीच्या मुळांभोवती त्याला रायझोस्फिअर असं म्हणतात. त्याच्यामध्ये असलेले जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचं ते खाद्य आहे. त्याच्याशिवाय म्हणजे सूक्ष्म जीवाणूंशिवाय वनस्पतीचं पालनपोषण होत नाही. हे आपल्याला माहिती आहे की आपण टाकलेलं खत म्हणजे समजा युरिया, त्या युरियापासनं वनस्पतीला असलेल्या ज्या काही स्वरूपात जे अन्न पाहिजे ते रूपांतरण त्या मायक्रोबशिवाय होत नाही. म्हणून ती वनस्पती दररोज किंवा जेवढा कार्बन घेते त्याच्यापैकी 40% ती जमिनीमध्ये सोडून देते. त्याला एक्झुडेशन असं म्हणतात. आणि काही कालांतराने ती वनस्पती मरते, तिचे सगळे अवशेष जागेला सांडतात, हळूहळू कुजायला लागतात आणि ह्या कुजण्याच्या प्रक्रियेमधनं पुढे ह्युमिफिकेशन होतंय म्हणजे ह्युमस तयार होतो. आणि एकदा का ह्युमस तयार झाला की तो कार्बन जमिनीमध्ये तो एक प्रकारचा तो लॉक झाला म्हणजे तो साठवला गेला. पण आपण जेव्हा जमीन पुन्हा नांगरतो म्हणजे निसर्ग हे सगळं हवेतला कर्ब जमिनीमध्ये स्थिर करतो वनस्पतींच्या माध्यमातून. पण आपण जमीन जेव्हा जाऊन नांगरतो त्यावेळेला तो कार्बन आपण पुन्हा उघड करतो किंवा एक्सपोज करतो आणि तो पुन्हा हवेतल्या ऑक्सिजनशी संयोग होतं, त्याचं ऑक्सिडेशन तयार होतं आणि तो पुन्हा हवेमध्ये निघून जातो. सो अशा प्रकारे वनस्पतीने स्थिर केलेला कर्ब हा हवेमध्ये निघून गेला म्हणजे तो कार्बन परत हवेमध्ये निसटून गेला आणि तो पुन्हा त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजसाठी तो आणखीन घातक ठरला. तर असा कार्बन जमिनीमध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला शून्य मशागत पद्धतीने शेती करायला पाहिजे म्हणजेच रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर आहे. SRT ही शेती पद्धती आहे. ह्या शेती पद्धतीने जर आपण हे शेती करत असू तर आपण हा निसर्गाचा जो काय बॅलन्स आहे किंवा हे कर्बाचं चक्र जे आहे ते पूर्ण करतो. आणि कर्ब जमिनीत जास्त साठवला गेला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या कर्बाची सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढते आणि टक्केवारी वाढली की जमिनीमध्ये खूप छान प्रकार चांगले बदल घडतात, वनस्पतींच्या शरीरात चांगले बदल घडतात आणि ती वनस्पती निरोगी भरघोस उत्पादन देणारी अशा त्या गोष्टी घडतात. सो अशा प्रकारे हे कर्बाचं स्थिरीकरण हे निसर्गाच्या माध्यमातून वनस्पती हे करत असतात. पण आपण नांगरणीने ते डिस्टर्ब करतो. तर आपल्याला नांगरणी थांबवून ही निसर्गाची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह शेतीचा हा मार्ग आहे जो हे पूर्ण करतो. त्याच्यामुळे मंडळी आपण जर का शेती नांगरून करत असाल तर तुम्ही छोटा प्रयोग तुमच्या शेतामध्ये जरूर करा आणि ही कर्बाची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करा. धन्यवाद.